तर आज माझ्या छोट्या मुलीचा वाढदिवस आहे 7/10/2021. तर आज 7/10चा जन्म झालेला. आज म्हणजे जन्म झालेला घटस्थापनेच्या दिवशी तर घटस्थापना होऊन गेली. त्यावेळेस होती 7 तारीख, तर घटस्थापनेचा आम्ही वाढदिवस केला. आणि आज 7 तारीख, तर 7 तारखेचा पण आम्ही वाढदिवस करतो. पण 7 तारखेचा केल्यामुळं मी आज काही बाजारातून केक आणला नाही. मी म्हटलं घरीच ट्राय करूया आणि पहिल्यांदाच मी ट्राय करायला घेतला आहे. कधीच मी ट्राय केला नव्हता. तर पहिल्यांदा मी काय केलं, म्हणजे थोडं माहिती होतं थोडंफार, कारण मी पहिल्यांदा एकदा केला होता पण तो असा व्यवस्थित झाला नव्हता. पण आताच्या वेळेस खूप छान झाला होता. फक्त एवढंच का रबडीमध्ये मी साखर जास्त टाकलेली आणि केकमध्ये कपभरच टाकली होती, पण मग गोड जास्त झाला, एकदम जास्त गोड झाला. कारण रबडीमध्ये मी कमी साखर टाकायला लागत होती. केकमध्ये साखर आली आणि रबडीमध्ये पण साखर आली, त्याच्यामुळं प्रमाणापेक्षा जास्त गोड झाला होता. एवढंच त्रुटी निघाली त्याच्यात, नाही तर एकदम छान असा केक माझा तयार झाला होता. तर आणि त्याच्यात मी मेन म्हणजे गव्हाचं पीठ, रवा आणि मैदा अर्धा रवा आणि गव्हाचं पीठ अर्धा कप घेतला, म्हणजे 1 कप घेतला 2. आणि काय म्हणतात मैदा 1 कप, म्हणजे 2 कप मटेरियल वापरलं मी हे बनवण्यासाठी. आणि त्याच्यानंतर कधी केक बनवायचं तर नाही, त्याच्यामुळं का भांडे काही माझ्याकडे नव्हती. तर मी तवा खोलगट झाला आहे, पॅन काय सपाट बसत नव्हता त्याच्यात. मग मी मीठ टाकलं त्याच्यावर, म्हणजे मीठ सपाट बसला तर व्यवस्थित वठलं जाईल पॅन. तर मग मीठ टाकलं आणि मिठानंतर हे लोखंडी पॅन होतं माझ्याकडे, एकच आहे. त्याच्यात मी बटर पेपर टाकून व्यवस्थित असा सेट केला. तर 25 ते 30 मिनिट मी व्यवस्थित कमी याच्यावर शिजू दिला. तर बघूया आता किती छान असा कलर आला केशरचा. कारण केशरचं दूध बनवलेलं नाही, केशर टाकलेलं मी याच्यात पण थोडंसं टाकलेलं आणि दुधात पण थोडंसं टाकलेलं. तर छानपैकी दोन्हीला कलर आला व्यवस्थित असा पिवळसर. तर शिजलाय व्यवस्थित, थोडंसुद्धा स्टिकला चिटकत नाही, म्हटलं बरं व्यवस्थित शिजून गेला आहे. कारण गव्हाचं पीठ मैदा मिक्स केल्यामुळं मी भरपूर टाईम 25 ते 30 मिनिट गॅसवर ठेवलेला. तर बघा खूप छान असा कलर पण आला आहे. आणि बटर पेपर सगळीकडून लावलेला, कारण लोखंडी पॅने उगाच तांबीचं काळपट नको व्हायला म्हणून मी पूर्ण बटर पेपर कवर केला होता. तर बघा खूप छान असा बेक झाला आहे. आणि पहिल्यांदाच मी मलाई केक बनवते. त्या दिवशी मी मार्केटमध्ये गेलेले, तर मला 450 रुपये सांगितलं. तर मग म्हटलं 450चा मी 200तच करून टाकते. मी घरच्या घरी ट्राय केला आणि छान झाला. पण खायच्या टेस्ट पण छान होती, पण गोड थोडासा जास्त झालेला, म्हणजे त्याची जरूरत नव्हती. तर आता मी वरून जे केशरचं दूध आहे ते टाकते. थोडक्यात रबडी थोडीशी पातळसरच ठेवली, जास्त घट्ट नको म्हटलं. तर मग माहिती नाही घट्ट करतात का कशी, पण मी मीडियममध्ये कायम करते ना घरी खाण्यासाठी, त्याच प्रमाणात केली. आणि त्याचं मी टोचून घेतलं, म्हणजे आतपर्यंत जाईल. आणि थोड्या वेळ मी 15-20 मिनटासाठी फ्रीजमध्ये त्याला ठेवून देते व्यवस्थित केकला. आणि म्हणजे मग माझं आवरेपर्यंत व्यवस्थित तो थंड होईल आणि रबडी पण त्याच्या आतपर्यंत जाईल. तर चला इथं छानपैकी